नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 23/12/2025 रोजी आलेले जे काही सर्व GR असणार आहेत ते सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण GR जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मौजे, बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतर GR आपण पाहूयात, पण मी तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या जे काही पाहत आहोत याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, यानंतर GR आपण पाहूयात। विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मौजे, परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत। यानंतरील GR हा कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आहे। आपण त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। सुधारित पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या विभागस्तरीय तक्रार निवारण समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच हा जो काय आहे तो GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता। सुधारित पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती या समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मागचा जो काही GR होता मित्रांनो तो विभागाबद्दलचा होता आणि हा जो काय आहे तो जिल्हास्तरीय आहे। यानंतरचा GR हा कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की बियाणे तपासण्याबाबतच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर निर्मितीसाठी समितीची स्थापना करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र कृषी सेवा गट अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता। त्याबद्दलचे सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत। अण्णाभाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या, आजरा तालुका, आजरा जिल्हा कोल्हापूर। यानंतरील GR सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता। सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड, इचलकरंजी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर साठीचा आहे। विभागाचे नाव पर्यावरण विभाग। शीर्षक आहे राष्ट्रीय नदी संवर्धन योजना नागपूर येथील नागद नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्प व मुळामुठा नदी पुणे प्रदूषण प्रतिबंध प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र हिस्सा तसेच राज्य हिस्सा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिस्साकरिता जमा व खर्चाच्या नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, विभागाचे नाव वित्त विभाग। शीर्षक आहे वस्तू व सेवा कर भवन वडाळा मुंबई येथील प्रशिक्षण केंद्र व सभागृह बांधकामासाठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेला निधी कोषागारातून आहरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता। राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत सन 2025 ते 26 मधील प्रशिक्षण सहसचिव व उपसचिव गट यांचे पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण बाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता 23/12/2025।
विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे मंत्रालयीन सहसचिव व उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. GR दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता 23/12/2025 म्हणजे की आजच आलेला हा GR आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता जनगणना 2027 करिता घरांची यादी करणे आणि प्रशासकीय व्यवस्था करणे याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील कक्ष बंद व सभागृहांचे आरक्षण तसेच शुल्क यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा चुकी आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अतिरिक्त उद्योग संचालक गट S27 रुपये 1,23,100 ते 2,15,900 या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की कोल गॅसिफिकेशन आणि डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज व हरित स्टील उत्पादन निर्मितीच्या प्रकल्पांना भांडवली अनुदान देय करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील अधीक्षक गट व प्रमुख लिपिक व वरिष्ठ लिपिक गट या पदावर दिनांक 14/11/2025 पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून पूर्वलक्षी प्रभावाने विभागीय प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR ही आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॅम्पसमध्ये आणि त्यांचे खंडपीठांमध्ये वकील आणि याचिकाकर्त्यांच्या वापरासाठी मोफत वायफाय कनेक्टिव्हिटीच्या खर्चाच्या रकमेवरील GSTच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे नव्याने नियुक्त न्यायमूर्तीकरिता एकूण 20 पल iPad MacBook व मल्टीफंक्शन प्रिंटर इत्यादी IT उपकरणे खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय मुंबई या कार्यालयाकरिता नवीन 30 संगणक 10 प्रिंटर्स व 4 लॅपटॉप्स इत्यादी संगणक सामग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. मित्रांनो, विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई व त्यांचे नागपूर व औरंगाबाद खंडपीठामधील माननीय न्यायाधीशांच्या वैयक्तिक सहाय्यकांकरिता 186 लॅपटॉप खरेदी करण्याकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग. शीर्षक निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या प्रशिक्षण संस्थांना अनुदान वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा 23/12/2025 म्हणजे की आज आला आहे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व
फुल पीक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबतच्या जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मागरा रोयो अंतर्गत शेततळे लाभार्थी निवड समिती रद्द करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता की 23/12/2025। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग। शीर्षक आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य दिनांक 1/1/2025 रोजीच्या अंतिम ज्येष्ठता सूची मधील सुधारणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की मंत्रालय नवीन प्रशासन भवन व गोते रुग्णालय या इमारतींमधील मंत्रालयीन विभागांची अ व ब वर्ग रद्दी विक्रीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मंत्रालय नवीन प्रशासन भवन व गोते रुग्णालय या इमारतींमधील मंत्रालयीन विभागांची ड वर्ग रद्दी उचलण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात। विभागाचे नाव महसूल व वन विभाग। शीर्षक आहे वळतीकरण वन क्षेत्र ठाणे महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 नवीन 848च्या वडापे नाका चौक 539.750 किमी ते मानकोली नाका चौक 554.500 किमीपर्यंत रस्त्याच्या कडेने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील 0.3194 हेक्टर वनजमीन पुनर्वळती करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव महसूल व वन विभाग। शीर्षक आहे शासकीय जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव ग्राम विकास विभाग। शीर्षक आहे मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे पंचशील शिक्षण व सामाजिक सेवा मंडळ अचलपूर जिल्हा अमरावती संचलित उर्दू हायस्कूल खरपी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या शाळेचे बेगमपुरा कासदपुरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे स्थलांतर बाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था असोला जहा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा संचलित साई प्राथमिक विद्या मंदिर मराठी शाळा संजय नगर देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या शाळेचे जोमाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे स्थलांतर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय। मित्रांनो, चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे श्री कपालेश्वर शिक्षण संस्था किकवारी खुर्द तालुका बागलान जिल्हा नाशिक संचलित KBK सनराइज स्कूल किकवारी खुर्द तालुका बागलान जिल्हा नाशिक या शाळेचे डांग सौंदाने गट नंबर 216 तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे स्थलांतर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता श्री वसंत जीवबा पाटील फाउंडेशन कंदलगाव कोल्हापूर संचलित हरिहर विद्यालय लक्ष्मीपुरी कोल्हापूर या शाळेचे सर्वे नंबर 92/2 94/5 कनेरी मठ रोड कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे स्थलांतराबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। शीर्षक आहे विद्यार्थी विचार प्रतिष्ठान चिखली पुणे संचलित KK इंटरनॅशनल स्कूल बटेवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे या शाळेचे गिरीम तालुका दौंड जिल्हा पुणे येथे स्थलांतर करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतर GR आपण पाहूयात।
विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान. या योजनेकरिता सन 2025 ते 26 या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR या ठिकाणी आपण पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे. या योजनेकरिता सन 2025 ते 26 या वर्षात अर्थसंकल्पीय करण्यात आलेला निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग. शीर्षक आहे अलिबाग जिल्हा रायगड येथे नाट्यगृह बांधकामासाठी अंतिम टप्प्यातील निधीस वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वर्धा नगर परिषदेच्या मालकीची शीट क्रमांक 64 न.पु.क्र. 1991 मधील जागा पोलीस स्टेशनच्या इमारत बांधकामासाठी हस्तांतरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वर्धा नगर परिषदेच्या मालकीची सर्वे क्रमांक 13 मधील जागा घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी भाडेपट्ट्यावर देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे वर्धा नगर परिषदेच्या मालकीची सर्वे क्रमांक 104, 110 व 114 मधील निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने फ्री होल्ड करून देण्याबाबतचा जो काय आहे तो महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र VCDC, नागरी बाल विकास केंद्र UCDC या योजनांकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्ग आयोग नवी दिल्ली यांचे मार्च 2023 ते जानेवारी 2025 या कालावधीत मुंबई आणि पुणे येथील वास्तव्यात वाहन व्यवस्थेवरील झालेल्या खर्चाच्या देयकांच्या एकूण 1,04,840 इतक्या रकमेस मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर मित्रांनो आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते शासन निर्णय होते सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स या तुम्हाला समजल्याच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हायला विसरू नका जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला PDF ही त्या याबद्दलच्या सर्व मिळत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.